ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मलकापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांनी स्वीकारला पदभार। मलकापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नूतन नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांनी नूतन वर्षाच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। मलकापूरच्या जनतेला राजकारणपेक्षा समाजकारण करून न्याय देऊन काम करणार तसेच विकासाच्या दृष्टिकोनातून मलकापूर नगर परिषद सक्षम आणि शाश्वत समाजकारण करून सर्वांना सोबत घेऊन केवळ मलकापूर नगर परिषदचा विकास हाच आम्हा सर्वांचा ध्यास राहील। जनतेने प्रचंड मताने निवडून दिलं याची उतराई म्हणून आपल्या कार्यकाळात सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू असे प्रतिपादन नगराध्यक्ष रश्मी कोठावळे यांनी पदभार स्वीकारताना प्रसार माध्यमांशी बोलताना केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी नगरसेवक रमेश चांदणे, दिलीप पाटील, अमोल केसरकर, सुरेखा कांबळे, गिरिजा कोकरे देसाई, ओंकार भोपळे, किरण घेवदे, गीता पाटील, नीलम लगारे, खंडेराव पळसे, रविराज कोकरे, महेंद्र कोठावळे आदी नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, शामराव कारंडे, प्रकाश पाटील, किसन चांदणे यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी विकास कांबळे, शाहूवाडी। म्हणजे तुमची भूमिका काय राहणार आणि कशा पद्धतीने तुमचा हा विकासाचा अजेंडा असणार याबद्दल आपलं मत व्यक्त करा। नमस्कार। सर्वप्रथम माझ्यावर जो मलकापूरच्या नागरिकांनी विश्वास दाखवलेला आहे, जे भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याच्याबद्दल मी सर्वांची प्रथम आभारी आहे। विकासात्मक गोष्टीसाठी माननीय सावकार साहेब यांनी गेल्या बरेच वर्षापासून जो काही मलकापूरचा चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या सहकार्याने आणखीन या गोष्टी बदलल्या जातील। महिलांचा सबलीकरण होईल, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन सुविधा आपल्या इथे उपलब्ध केल्या जातील। तसेच मलकापूरचा सर्वांगीण विकास हाच कोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ध्येय घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे कामकाज हे आपलं नेहमीप्रमाणे चालू राहील। दुसरा एक महत्वाचा असा प्रश्न आहे की नक्कीच आपल्याकडे मलकापूरला उपजिल्हा रुग्णालय होत आहे, थोडासा त्याला वेळ लागेल, पण आज या ठिकाणी अत्यावश्यक असणारी रुग्णवाहिका जी पूर्णपणे संयुक्त असणारी शहरात आहे, अशा बाबत आपलं काही नियोजन आहे का? नक्कीच परवा जे अधिकारी येऊन गेले त्यांच्याकडे आमची ही मागणी होती की आपल्या इथे व्हेंटिलेटरची कुठलीच सुविधा नाहीये, जी 108 आपली आहे ती रेग्युलर आहे। तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की आपली जी आता रुग्णवाहिका आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट व्हेंटिलेटर असावा। इथून प्रथमोपचार किंवा जे बेसिक ट्रीटमेंट आहे जी पेशंटला मिळायला गरजेची आहे ती मिळेपर्यंत तरी त्या पेशंटचा बचाव व्हावा ह्याच्यासाठीचे ते प्रयत्न आहेत आणि तशी आपण मागणी केलेली आहे की 108 मध्ये व्हेंटिलेटरची गरज आहे आणि तशी आम्हाला त्यांनी देतो म्हणून सांगितलेलंही आहे। काही दिवसात ते होऊन जाईल आपलं काम। आजच्या प्रामुख्यानं हे सगळं तुम्ही सर्व लोकांनी सभागृहामध्ये आज नवीन वर्षावरती प्रवेश केला। तुमच्या विजयाचं आणि तुमच्या संघटनेचं खरं म्हणजे श्रेय कोणाला द्याल? सर्वच नेते मंडळी आहेत ज्यांच्या आशीर्वादामुळे, ज्यांच्या नेतृत्वामुळे, जे जुने नेतृत्व आहेत त्या लोकांच्या मुळे आणि सावकार साहेबांच्या मुळे आणि मलकापूरच्या सर्व जनतेमुळे आजचं हे यश जे आहे तो यशाचा सूर्य आज आपण त्यामुळेच पाहू शकलोय की सर्व लोकांचे, सर्व ज्येष्ठांचं जे नेतृत्व मिळालेलं आहे किंवा त्यांचे जे मार्गदर्शन मिळालेलं आहे, आतापर्यंत त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचं आपण पालन केले, त्याप्रमाणे पुढील 5 वर्ष आपण ते पालन करून मलकापूरचा उत्तरोत्तर प्रगती करू हेच मी तुम्हाला ग्वाही देते।